सार्वजनिक बांधकाम विभागातील कॉन्ट्रॅक्टर्सच्या वतीने आपलं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। तसेच या संदर्भातील सर्व बॅनर्स मंत्रालय परिसरामध्ये लावण्यात आले असून मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व महापा कॉन्ट्रॅक्टर अँड लेबर असोसिएशन मुंबई यांच्या वतीने ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। प्रलंबित कामाचे सर्व बिल मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा या बॅनरच्या माध्यमातून या संघटनांकडून देण्यात आलेला आहे। मंत्रालय, कोर्ट, शासकीय विश्रामगृह, मंत्र्यांचे बंगले या सर्वांमधील कोणतेही देखभाल दुरुस्तीचं काम या कॉन्ट्रॅक्टर्स कडून आता यापुढे करण्यात येणार नाहीये। जोपर्यंत त्यांची थकीत बिलं मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच असणार आहे। आपण समोर दृश्यांमध्ये हा बॅनर बघू शकतो। या बॅनरवरती व्यंगचित्राच्या माध्यमातून या कॉन्ट्रॅक्टरची स्थिती देखील दर्शवली आहे। तसेच या बॅनरवर आशय देखील दिला असून मंत्रालय जळाल्यानंतर रक्ताचे पाणी करून झटणाऱ्या ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे असंही या माध्यमातून बॅनरच्या माध्यमातून यांच्याकडून स्पष्ट करण्यात येते। तसेच यावर जो आशय आहे त्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर देखील रोष व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आता हे काम बंद आंदोलनाला सरकार कसं सामोरे जाते आणि यांचे प्रश्न कसं सोडवत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।